हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवूया मस्तपैकी असे एक शरबत, फ्रुटी आणि एक हेल्दी स्मूदी. सो त्या तिन्ही शरबतला आपल्याला लागणार आहे 2 पिकलेले छान गोड आंबे, 1 कैरी. तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. मी इथे आपले मँगो छिलून घेते आहे आणि तिन्ही पण आंबे छिलून घेते आहे. गरमी इतकी वाढलेली आहे, पाऊस येतो आहे, जातो आहे, त्यामुळे दमटपणा पण खूप वाढलेला आहे. तर अशा वेदरमध्ये आपल्याला हे तिन्ही प्रकारचे स्मूदी, शरबत आणि फ्रुटी खूप छान थंडावा देणार आहेत. सो चला तर मग करूया. तर मी इथे अर्धा आंबा कापून घेते आहे. सर्वात पहिले आपण करूया फ्रुटी. सो सॉरी, मी अर्धा आंबा बोलली. पूर्ण 1 आंबा मी इथे यूज करणार आहे पिकलेला. आणि आंबा जेवढा जास्त गोड तेवढं जास्त आपली फ्रुटी छान वाटेल आहे. सो इथे मी कैरी घेतली आहे, फक्त अर्धी कैरी घेतलेली आहे, कारण ही जी कैरी आहे खूप आंबट आहे. सो मी अर्धी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किंवा पूर्ण किंवा अर्धी अशी घेऊ शकता. सो हे मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आहे आणि त्यानंतर आपण इथे 1/4 कप अशी मिश्री टाकून घेऊ. सो मी ही मिश्री यूज केली आहे, ज्यामध्ये असे धागे होतात. सो व्हाईट शुगरपेक्षा ही यूज करणं खूप छान आहे. थोडंसं आपल्याला मेहनत घ्यावं लागते, की आपल्याला याचं पावडर तयार करून ठेवावं लागते. सो मी इथे टाकलेली आहे 1/4 कप मिश्री आणि त्याला ग्राइंड करून घेते आहे. सो दुसरीकडे मी अर्ध्या वाटी पाण्यामध्ये 1 चम्मच सब्जा सीड भिजवत आहे. 10 ते 15 मिनिटात ती भिजून जाईल आहे. आणि आपली ही जी फ्रुटीचं मिश्रण आहे, आपण छान बारीक झालेलं आहे आणि त्याला आपण गॅसवर शिजवून घेऊया. कमीत कमी 7 ते 9 मिनिट. ती जसजशी शिजेल आहे, सिमवर आपल्याला शिजवायचं आहे आणि सतत त्याला घोळत राहायचं आहे. 7 मिनिटात ती शिजून जाईल आहे. जसं थोडंसं तुम्हाला शाईन जास्त दिसायला लागेल, म्हणजे आपली जी फ्रुटीचं मिश्रण आहे हे शिजलेलं आहे. सो हे शिजलंच की मग त्यानंतर आपण यामध्ये कमीत कमी 1 ते 2 ग्लास आपण यामध्ये पाणी ॲड करूया. तर बघा, आपली ही जी फ्रुटीचं मिश्रण आहे छान शाईन करते आहे. सो यामध्ये मी टाकून घेते आहे 2 ग्लास पाणी. जर तुम्हाला थोडंसं घट्टसर आवडत असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता. सो बघा, मी इथे हे वाट्यामध्ये काढून घेते आहे आणि याला आपण मस्तपैकी चिल होऊ देऊयात. फ्रीजमध्ये ठेवूया आपण हे 2 तास तरी. तर मी अजून थोडं पाणी टाकून घेते, मला खूप जास्त ते घट्ट वाटत आहे. सो आपले हे जवळ-जवळ 3 ग्लास फ्रुटी झालेली आहे एका मँगोनी, 1 आणि अर्ध्या कच्च्या कैरीनी. सो आता वळूया आपण दुसऱ्या शरबतकडे. तर मी इथे जी उरलेली कच्ची कैरी आहे ती मी टाकून घेते आणि पुदिन्याचे पानं टाकून घेते आहे. सो त्याला आपण पाणी टाकून ग्राइंड करून घेतलं आहे आणि मी 2 चम्मच इथे मिश्री पावडर टाकलेलं आहे. मस्त झटपट आपला हे शरबत झालेलं आहे आणि मध्ये आपण 1 चमचा सब्जा सीड्स टाकून घेतलेला आहे. सो आता वळूया आपण आपल्या हेल्दी स्मूदीकडे. मी पूर्ण 1 आंबा चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकते आहे पेन खजूर 2. त्याचे सीड्स आपण काढून घेऊयात. आणि इथे मी नारळाचं, म्हणजे ओल्या नारळाचं दूध करून ठेवलेलं होतं 1 ग्लास. ते मी टाकून याला पहिले बारीक करून घेते आहे आणि थोडं-थोडं करून आपण पूर्ण 1 ग्लास नारळाचं दूध यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा, आपली स्मूदी आत्ता पण खूप जास्त घट्ट आहे. तर आपल्याला जवळ-जवळ 1 ग्लास कोकोनट मिल्क लागेल आहे. तर झाले आपले तिन्ही शरबत. सो आता करूया आपण सर्व. हे आहे आपली फ्रुटी, ती छान दिसते आहे. आणि दुसरं म्हणजे आपली स्मूदी. तर तिन्ही शरबत आपले झालेले आहे. यामध्ये आपण पुदिना टाकून गार्निश करून घेऊया आणि स्मूदीला मी ओल्या नारळाचा किस टाकून घेते. सो चला तर मग तुम्ही पण करून बघा हे ज्यूस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.